राम राम मंडळी, मराठीत बोल चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि सायंकाळच्या वेळेला आपण या ठिकाणी गवळीबाबा नगर, मोकसबाग, कांदळी या ठिकाणी आलेलो आहोत. आणि प्रचाराची जी आता रणधुमाळी चालू चालू आहे या निवडणुकीत, ही फार शेवटच्या टोकापर्यंत आलेली आहे. आणि अपक्ष उमेदवार या ठिकाणी कविताताई पवार या आपल्याला प्रचार करताना या ठिकाणी भेटलेल्या आहेत. आपण त्यांनाच जाऊन विचारूयात की नेमका लोकांचा प्रतिसाद कसा आहे, या रणधुमाळीमध्ये त्यांना काय काय प्रतिसाद मिळतोय ते आपण त्यांना विचारूयात. नमस्कार ताई. नमस्कार. काय तब्येत काय म्हणते? तब्येत आता एकदम छानच म्हणायला लागेल. कारण आमचं लक्ष तब्येतीपेक्षा जास्त याच्यावर जे आता 2 दिवस राहिलेत आपल्याला, तर त्याच्यावरती फोकस आम्ही जास्त केला. तब्येतीकडे थोडंसं दुर्लक्ष करून की आपण प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचलो पाहिजे, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत आणि त्याच्यानंतर आपण आपलं चिन्ह हे मतदारांपर्यंत पोहोचवलं पाहिजे, हेच फक्त आमचं सध्या लक्ष आहे. तुम्ही एक नारी आहात आणि नारी शक्ती म्हटलं ती शक्तीच आली. मग दिवसभराचं तुमचं शेड्यूल नेमकं कसं आहे? आम्ही सकाळी 8ला बाहेर पडतो आणि जोपर्यंत एक एरिया होत नाही आमचा, तोपर्यंत आम्ही जेवण सुद्धा करत नाही. मग आम्हाला जिथे वेळ भेटेल, जिथे जागा अवेलेबल असेल, तिथे आम्ही बसतो सगळेजण आणि जेवतो आणि नंतर पुन्हा आम्ही आमच्या कामाला लागतो, मतदारांपर्यंत पोहोचतो आणि संध्याकाळी जायचा टाइम आमचा फिक्स नसतो. हे असं आमचं शेड्यूल आहे. बर, तुम्ही लोकांमध्ये जाताय, लोकांपर्यंत पोहोचताय, तुम्ही एक महिला आहात, मग लोकांचा प्रतिसाद कसा आहे तुम्हाला सध्या? लोकांचा प्रतिसाद पहिल्यापासूनही चांगला होता आणि आता तर अजूनच जास्त चांगला झालाय. लोकांमध्ये जे आपलं चिन्ह होतं रिक्षा, हे चिन्ह पोहोचले सर, आमच्या आधी त्यांच्याकडे चिन्ह पोहोचले सोशल मीडियाच्या माध्यमातून. त्याच्यामुळे लोकांचा रिस्पॉन्स साहेबांनाही खूप चांगला आहे आणि त्यांच्या माध्यमातून मलाही ते म्हणतात की तुम्ही काय काळजी करू नका, आम्ही तुमच्या सोबतच आहोत. त्याच्यामुळे खूप चांगलं वाटतं की चला, आपल्याला शेवटच्या टप्प्यात जरी चिन्ह मिळालं असेल तरी आपण लोकांपर्यंत पोहोचलोय. आता ही जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे, तर निवडणुकीकरता तुम्ही आता स्वतः रिंगणामध्ये उतरलेलेच आहात. पण मला हाच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही ही निवडणूक का लढवताय? तुमच्या माइंडमध्ये काही ध्येय आहे का? तुम्ही का निवडणूक लढवताय? नक्कीच माझ्या माइंडमध्ये ध्येय आहे. कारण ह्या निवडणुकीमध्ये गेल्या 40 वर्षांपासून आदरणीय पांडुरंगरावजी पवार साहेबांचं मी काम पाहिलेलं आहे. कारण माझ्या लग्नाला आता 15 वर्ष झालेत. मी 15 वर्षांपासून पाहते की ते सकाळी 6ला जातात तर संध्याकाळी यायचं टायमिंग त्यांचं फिक्स नव्हतं. अगदी समाजकारणाला आणि राजकारणाला वाहून घेतलेले त्यांनी, त्यांचं व्यक्तिमत्व आहे. आणि त्याचा परिचय मला आता असा येतोय की जेव्हा आता मी स्वतः या क्षेत्रात आले आणि घर टू घर फिरते, त्यावेळेस असं एक घर नाही का जिथे पांडुरंग पवार साहेबांना कोणी ओळखत नाही. त्याच्यामुळे ह्या गोष्टीवरूनच मला कळतंय की त्यांनी किती छान सगळ्या लोकांमध्ये कामं केली आहेत आणि परिचय त्यांचा आहे. त्याच्यामुळे मलाही फार असं आतून आत्मिक असं वाटतं की आपणही असं समाजासाठी करावं. आणि मी तेवढी कार्यक्षम सुद्धा आहे, कारण माझं शिक्षणही आहे कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये झालेलं. त्याच्यानंतर मी महिला सक्षमीकरणाच्या ह्याच्यामध्ये महिला बचत गटांमध्ये कामं करून महिलांपर्यंतचे सगळे प्रॉब्लेम्स काय असतात एकदम ग्राउंड लेवलपासून हायर लेवलपर्यंत मी पाहिलेत आणि केलेत. त्यांना मार्गदर्शन म्हणा किंवा कर्ज उपलब्ध करून देणे, त्यांना व्यवसाय चालू करून देणे, त्यांनी बनवलेला माल हा बाजारपेठेत त्याच्यासाठी मिळवून देणे, हे गोष्टी केल्यात. त्यानंतर आपलं जे कॉलेज आहे निमगाव 6 मध्ये, त्या कॉलेजमध्ये मी सगळं मॅनेजमेंट पाहते. विद्यार्थ्यांना प्लेन ग्रॅज्युएशन म्हणजे पारंपरिक शिक्षणासोबत त्यांना आधुनिक शिक्षणाची कशी जोड आहे, जसं कम्प्युटराईज, आजचा जमाना हा कम्प्युटराईज आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्याला कम्प्युटरचं शिक्षण देता आलं पाहिजे. त्या अनुषंगाने मी तिथे कोर्सेस सुरू करून विद्यार्थ्यांना तेही कोर्सेस चालू करून दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांना मी रोजगारही चालू करून दिला. म्हणजे कॉलेजमध्येच मी रोजगार मेळावे भरले, जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना रोजगार मिळतील. ज्या विद्यार्थ्यांना नोकरी करायची होती ते त्या रोजगार मेळाव्यात येतात आणि ज्या विद्यार्थ्यांना व्यवसाय करायचा होता त्यांना मी व्यवसाय प्रशिक्षण आपल्याच कॉलेजमध्ये चालू करून त्यांना प्रशिक्षण दिले. त्यामुळे सगळ्या बाजूने मी विचार करून आतापर्यंत तेच काम करता येईल. त्याच्यामुळे मला असं अवघडही काही वाटत नाही आणि याच्यामध्येच काम करायची माझी इच्छा आहे. आणि मला जरी अपक्ष उभं राहावं लागलं तरी मला आता एवढं फार वाईट वाटत नाहीये, जे आधी वाटत होतं ते. पण आता लोकांचा रिस्पॉन्स पाहून मला आता असंच वाटतंय की मी आत्ताच निवडून आली. बरं, मला हाच प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही आता निवडणूक लढवताच आहात, एक पाऊल पुढे टाकलेलं आहे, तर या राजकारणामध्ये तुमचं मग प्रेरणास्थान नेमकं कोण आहे? माझं प्रेरणास्थान हे माझे सासरे आदरणीय पांडुरंगरावजी पवार साहेबच आहेत. मग त्यांचा असा एखादा कोणता गुण तुम्हाला जास्त भावला, तो तुम्ही आम्हाला प्रेक्षकांना सांगाल का? त्यांचा गुण म्हणजे ते एकदम सर्वसामान्य व्यक्तिमत्व आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये अहंकार नाहीये. एकदम ग्राउंड लेवल पासून कुणी असू दे, गरीब असो श्रीमंत असो, पण त्यांच्यामध्ये जो पोलाइटपणा आहे तो मला भावलाय की अगदी सर्वसामान्य माणसांसारखं राहतात आणि सर्वसामान्य लोकांमध्ये त्यांच्यासारखं होऊन राहतात. त्याच्यामुळे लोकांचा त्यांना प्रतिसाद मिळतोय आणि तोच गुण मी पण आत्मसात करते.
बरं, तुम्ही निवडून आल्यानंतर पहिल्या 100 दिवसामध्ये असं कोणतं ठोस काम तुमच्या करण्याचं तुम्ही ठरवलेलं आहे? पहिल्यांदा आपण जे सार्वजनिक कामं आहेत, जे आपण म्हणतो रस्ते, पाणी, लाईट, ह्या ज्या सर्व मुलांचं शिक्षण झालं, आरोग्य आलं, हे जे आपले मूलभूत सुविधा आहेत, ह्या कुठे कमी आहेत या सगळ्या पाहून त्याच्यावरती आधी वर्क करायला सुरुवात करणार. आणि त्याच्यानंतर त्याच्या जोडीलाच महिला सक्षमीकरण. मी स्वतः महिला आहे, तुम्ही जसं म्हणाला नारी शक्ती, तर माझ्या महिला आहेत, महिला वर्गांना पण सुद्धा की कुठे त्यांना काय कुठल्या गोष्टीची गरज आहे, व्यवसायाची गरज आहे की नोकरीची गरज आहे का घरगुती व्यवसायाची गरज आहे, ह्या गोष्टींवरती मी फोकस करून त्याही लवकरात लवकर त्यांना चालू करून देणार. हे पहिल्या 100 दिवसांमध्ये मी कंप्लीट करणार. बर, आता तुम्ही घरोघरी जाताय, माता माऊली असतात, वृद्ध महिला असतात, शेतकरी वर्ग असतो, तुम्ही बांधावर पण जाता, तिथं काही मजुरी करणाऱ्या महिला असतील, तर त्या महिला तुम्हाला काय प्रश्न विचारतात किंवा तुम्हाला त्या काय मागणी करतात? सर्व महिलांची, सर्व स्तरावरील महिलांची एकच मागणी असते की ताई, आम्हाला आमच्या हाताला काहीतरी काम पाहिजे, तुम्ही आम्हाला घर बसून काहीतरी काम, उद्योग व्यवसाय द्या, कारण जेणेकरून आम्हाला आमची मुलं सांभाळून, घर सांभाळून आम्हाला 4 पैसे कमवता आले पाहिजे. त्यामुळे ते प्रश्न माझे इतके मनाला लागतात की असं झालंय मला की मला लोकांनी निवडून द्यावं आणि मी कधी या महिलांसाठी काम करेल, म्हणजे इतक्यापर्यंत त्या अशी पोटतिडकीने बोलतात. त्यामुळे मलाही फार मनापासून वाटतं की त्यांचे लगेच कामं स्टार्ट करावेत. बर, आता शेवटचाच तुम्हाला मी आता प्रश्न विचारतोय की आपण आता हे सगळी मुलाखत घेतलीच आहे, पण लोकांनी रिक्षा चिन्हाचं बटन दाबून तुम्हाला का निवडून द्यावं असं तुम्हाला वाटतं? एका वाक्यात सांगा. कारण रिक्षा ही सुसाट धावणारी सर्वसामान्य माणसांचे वाहन आहे. कारण सर्वसामान्यांचं वाहन ज्यावेळेस त्यांना गरज असते त्यावेळेस ते कधी त्यांच्या मदतीला धावून येतं. त्यामुळे रिक्षा चिन्हाला ज्यावेळेस लोक मतदान करून मला विजयी करतील त्यावेळेस मी सुद्धा त्या सर्वसामान्यांपर्यंत तितक्याच पोटतिडकीने लवकरात लवकर पोहोचणार आहे. त्यामुळे रिक्षाचं बटन दाबून त्या लोकांनी मला विजयी करावं ही मी सर्व जनतेला अगदी कळकळीची विनंती करते. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन आमच्याशी बातचीत केली. मराठीत बोल या चॅनेलकडून तुम्हाला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.